पुण्यातील नानापेठ येथील निवडुंगा विठोबा देवस्थान येथे संत तुकारामांच्या पालखी दर्शनासाठी मोठ्या संख्येने पुणेकर आणि वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान शहरातील वातावरण भक्तिमय झाले। आदरदर्शी स्वागत आणि सुविधांमुळे या ठिकाणाला पंढरीचं रूप आल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील पेठा गजबजून गेल्या आहेत। देहूपासून सुरू झालेली संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जून रोजी पुण्यात थांबली आहे। पालखी जिथे थांबते त्या निवडुंगा विठोबाच्या मंदिर स्थापनेमागे सुंदर अशी कथा आहे। असं म्हटलं जातं की इतिहासात निवडुंगाच्या झाडाखाली स्वयंभू विठोबांची मूर्ती निर्माण झाली होती, त्यामुळे निवडुंगा विठोबा देवस्थान असं नाव पडलं। पुण्यात पालखीचा हा मुक्काम 2 दिवसांचा असतो। या काळात भरपूर भक्तिभावातून आरती, चक्री भजन आणि दही भाताचे नैवेद्यांचं आयोजन केलं जातं। पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सामूहिक आगमन झालं तेव्हा पालखीच्या स्वागतासाठी हजारो पुणेकर रस्त्यावर जमले होते। आज दिवसभर पालखीच्या दर्शनासाठी हजारो वारकरी आणि पुणेकर उत्साहात भेट देत आहे। तसेच प्रशासनाकडून देखील शहरातील वाहतुकीचं योग्य नियोजन करून काही रस्त्यांवर वाहतूक बंदी घालण्यात आली आहे। PMRDA आणि PMC यांनी रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज स्वच्छता, मेडिकल आणि पाणी सुविधा सुनिश्चित केल्या आहेत।